गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात पावसानं उघडीप दिली आहे. मात्र राधानगरी धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत किंचित वाढ झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक 48.3 मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात नोंदवला गेला आहे. दरम्यान आज सायंकाळी राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 21 फूट 7 इंचांवर होती, तर जिल्ह्यातील एकूण 12 बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या हलक्या सरीनंतर आज कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात पावसानं पूर्णपणे उघडीप दिली. आज दिवसभर ढगाळ वातावरणासोबतच अनेक भागात ऊन पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. दरम्यान जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.56 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक 48.3 मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झालाय. तसंच भुदरगड, आजरा, कागल, हातकणंगले, शिरोळ आणि गडिंग्लज या तालुक्यातही पावसाच्या किरकोळ सरी कोसळल्या. तसंच काल सकाळी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक 3 आणि 6 उघडले असून सध्या भोगावती नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळं आज दिवसभरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत किंचित वाढ झाली असून आज सायंकाळी राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 21 फूट 7 इंचांवर होती, तर अद्याप जिल्ह्यातील एकूण 12 बंधारे पाण्याखाली आहेत. एकंदरीत आज ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळाला.